बेसिक्स ऑफ लाईफ मधला रूल नंबर 4, नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग. आता तुम्ही मला काय म्हणाल की हे फार बेसिक आहे यार, हे म्हणजे या गोष्टी फार कूल आहेत किंवा या गोष्टी आज खूप कठीण आहेत बंद करणं. बघा, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मेडिकली ज्ञान देणारच नाही आहे की तुमचं लिव्हर खराब होईल किंवा तुमचे लंग्स खराब होतील. मी तुम्हाला फार टेक्निकली यशाच्या पायरीवर कसं चालावं त्यासाठी सांगतो. बघा, युजली लोकांना काय वाटतं, मी स्ट्रेसमध्ये असेल तर मी स्मोक करीन, किंवा पहिलं तर स्मोकिंग कूल या हिशोबाने चालू होतं. पण त्या फेज नंतर समजा तुम्हाला कुठेतरी कळलं की बाबा ते कूल नाही, आता ती माझी सवय पडली आहे, तर ती बंद करा. का सांगतो, तुम्ही युजली काय करता, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला खूप कामाचं प्रेशर आहे, मला आता क्रिएटिव्हिटी बाहेर आणायची आहे, तेव्हा जाऊन आपण स्मोक करतो. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक स्मोकर हे मान्य करेल की जेव्हा तो निकोटीन स्मोक करतो त्यावेळी त्याच्या शरीरामधले डोपामिन लेवल्स आणि सेरोटोनिन लेवल्स हे अक्षरशः हाफ वेला जातात, कमी होतात. कमी होण्याने त्याला थकवा येतो, त्याचं लो ब्लड प्रेशर होतं, त्याला त्याची शुगर कमी होते, त्याला ओव्हरऑल रिलॅक्सेशनचं फील येतो. अहो मला सांगा, तुम्ही समजा रिलॅक्सेशनच्या फीलमध्ये कसं क्रिएटिव्हिटी आणाल बाहेर? क्रिएटिव्हिटीसाठी ॲग्रेशन पाहिजे, क्रिएटिव्हिटीसाठी चेतना पाहिजे, एक पूर्ण एनर्जी पाहिजे, एन्थुझियाझम पाहिजे. आता मी तुम्हाला ड्रिंक्सविषयी सांगतो. मोस्टली तुम्ही समजा बघाल, ड्रिंक्सचा पिरियड समजा जी लोक आठवड्यातनं 3दा किंवा 4दा किंवा अगदी विकेंड्सला करतात, तुम्ही बघा 4 ते 5 तासाचं आयुष्यातलं तुम्ही खर्च करता. कॅल्क्युलेट करा, 4-5 तास आयुष्यातले समजा आठवड्यातनं 3 दिवस म्हणजे तुमचे 15-16 तास इंटू तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काय असेल गणित, 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष जगायचं, त्यातले किती वाया घालवतात विचार करा. हा जर्नी आयुष्याचा इतका फास्ट आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करू शकणार नाही. एका पॉईंटला पोचल्यानंतर आपल्याला कळतं की टाईम निघून गेलेला आहे. आणि त्या 4-5 तासात काय केलं तुम्ही? ड्रिंक्स प्यायल्यात. त्या ड्रिंक्समध्ये मला एक अशी मीटिंग सांगा, जगामधली अशी मीटिंग सांगा की जी ड्रिंक्सच्या टेबलावरनं आयडिएशन निघालं आहे, ड्रिंक्सच्या टेबलावरनं कोलॅबरेशन झालेलं आहे. म्हणजे असं आपण कधी बघितलं का की मोदीजी किंवा कोणतरी पुटीन आणि सगळे असे प्यायला बसलेत आणि कोणतीतरी मोठी जगातली मोठी संकल्पना बाहेर पडली आहे? सॉरी, कधीच नाही. किंवा अंबानी किंवा टाटा ही लोक पिता पिता काहीतरी मोठा कॉन्सेप्ट निर्माण करतात किंवा एखादी कंपनी फॉर्म करतात? कधीच नाही. बरं, एवढे मोठे एक्झाम्पल पण नको घेऊया, आपण अगदी छोटे एक्झाम्पल घेऊया. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आत्ता काम करत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल, व्यवसाय असेल, तिथे कुठे तुम्हाला आढळतं का की बाबा पिण्याच्या टेबलावरनं काहीतरी मोठ्या गोष्टी निर्माण झाल्या? त्या 3-4 तासामध्ये काय होतं माहिती आहे? खूप सारं नेगेटिव्ह एक्सचेंज होतो. कारण प्यायल्यानंतर सायकोलॉजिकल माणूस फ्रस्ट्रेशन काढत असतो, हे लक्षात ठेवा. इमोशन्स बाहेर काढत असतो. इमोशन्स इतके दडलेले असतात त्याचे, साधारण महिन्याभराचे किंवा जे काय असतील, ते सगळे कुठे पडतात? तुमच्या कानावर. पण तुम्ही सुद्धा तेच करत असतात. अल्टिमेटली पूर्ण वातावरण नेगेटिव्हिटीचं होतं आणि तिथनं घेऊन जाता काही येत नाही. सो मला काय सांगायचं आहे की स्मोक आणि ड्रिंक ही समजा तुम्हाला स्वतः भारी पडत असतील, म्हणजे याचा अर्थ इफ दे आर रायडिंग यू, दॅट मीन्स समवेअर यू आर स्लेव. इफ यू कॅन राईड देम, ग्रेट. तुम्हाला वाटतं मला पाहिजे, मला तेव्हाच मी करणार आणि माझ्यामध्ये तेवढा कंट्रोल नाही म्हणायचा, तर गो अहेड. पण ज्या दिवशी ते तुम्हाला राईड करायला लागतात त्या दिवशी तुम्ही त्यांचे स्लेव होतात. तुम्ही तुमचा टाईम देतात, तुमची हेल्थ देतात, तुमची वेल्थ देतात आणि सर्वात मोठं, तुम्ही तुमचं आयुष्य देतात.